नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला मराठी विषयाच्या 19व्या पाठाला सुरुवात करायची आहे आणि पाठाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला तुमचं मराठी विषयाचं पाठ्यपुस्तक काढायचं आहे आणि त्या पाठ्यपुस्तकाचा पान क्रमांक 48 काढायचा आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, पान क्रमांक 48 वरती या ठिकाणी आपल्याला एक चित्र देण्यात आलेलं आहे आणि या चित्रामध्ये आपल्याला निरीक्षण करायचं आहे। यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, एक शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना संगणकाविषयी माहिती देत आहे। म्हणजेच संगणक कोणकोणती कामे करतो याविषयी शिक्षिका माहिती देत आहेत। तसेच संगणकाचे विविध घटक कोणकोणते आहेत याबद्दल शिक्षिका माहिती देत आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण पाठ अभ्यासणार आहोत तो पाठ संवादावर आधारित आहे। म्हणजे की हा पाठ जो आहे या पाठामध्ये शिक्षिका आणि विद्यार्थ्यांमध्ये घडलेला हा संवाद आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण आज पाठाला सुरुवात करूया। पाठाचं नाव काय आहे? संगणकाची करामत। संगणकाची करामत म्हणजे संगणकाची कामे। आता पहा, संगणक काय काय कामे करतो तुम्हाला तर माहिती आहे। जसे की आपल्याला काही टाईप करायचं असेल, गाणी ऐकायची असतील, संदेश पाठवायचा असेल किंवा चित्रपट पाहायचा असेल तर आपण ही सर्व कामे संगणकावर करू शकतो। तसेच वेगानं काम करणारे यंत्र म्हणून संगणकाची ओळख आहे, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, कारण आपण कम्प्युटर या विषयामध्ये संगणकाचे विविध घटक त्यांची कार्य अभ्यासलेली आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पाठाला सुरुवात करूया। पहा, बाई म्हणाल्या, नमस्कार बालमित्रांनो। विद्यार्थी म्हणतात, नमस्कार बाई। वर्गामध्ये आल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं तुम्ही शिक्षकांना नमस्कार करता त्याच पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला नमस्कार केलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा बाईला नमस्कार केलेला आहे, म्हणजे शिक्षिकेला नमस्कार केलेला आहे। बाई म्हणतात, मुलांनो, आज तुम्हाला माणसापेक्षा वेगानं काम करणारे यंत्र दाखवणार आहे। पहा, बाई काय म्हणाल्या विद्यार्थ्यांना काय म्हणाल्या? आज तुम्हाला माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र मी आज तुम्हाला दाखवणार आहे, अशा बाई म्हणाल्या, म्हणजे शिक्षिका म्हणाल्या। त्यावर विद्यार्थी काय म्हणतात पहा, छाया नावाची मुलगी म्हणते, काय म्हणते पहा, छाया म्हणाली, बापरे, माणसापेक्षा वेगाने किती मोठे असेल ते यंत्र, बघायलाच हवे। पहा, छाया नावाच्या मुलीला वाटतं आज आपल्या शिक्षिका म्हणत आहे की माणसापेक्षा वेगानं काम करणारे यंत्र मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यावर छाया आश्चर्यचकित होऊन म्हणते, माणसापेक्षा वेगाने किती मोठं असेल ते यंत्र, हे आम्हाला बघायलाच हवं। त्यावर मंगेश काय म्हणतो पहा, खरंच असेल का असे यंत्र पल्लवी? पहा, त्यांची एक मैत्रीण आहे, मैत्रिणीचं नाव आहे पल्लवी। आता मग मंगेश काय म्हणतो, खरंच पल्लवी असे एखादं यंत्र असेल का? बाई म्हणत आहेत त्या खरं आहे का? त्यावर बाई म्हणतात, मंगेश काय रे, काय झाले, असं शंकेखोर नजरेने का पाहतोस? पहा, शिक्षिका काय म्हणाल्या, मंगेश काय झालं तुला? तू माझ्याकडे असं शंकेखोर नजरेने का पाहत आहेस? मी सांगितलेली गोष्ट तुला खोटी वाटत आहे का? असं शिक्षिका त्या मंगेश नावाच्या मुलाला म्हणतात। मग त्यावर पहा, पल्लवी नावाची मुलगी काय म्हणते पहा, बाई त्याला वाटते असे काही नसेलच। त्यावर बाई काय म्हणाल्या पहा, बाई म्हणजे शिक्षिका। त्यावर शिक्षिका म्हणाल्या, चला तर माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवते। पहा, शिक्षिका काय म्हणाल्या, तुम्हाला खोटं वाटत आहे ना, माणसापेक्षा वेगानं काम करणारं यंत्र आहे हे, तर चला मग मी तुम्हाला आज दाखवते। हे बघा, याला संगणक म्हणतात। सर्वच मुले आश्चर्यचकित नजरेने पाहतात। पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच आपण चित्र पाहिलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये बाई काय म्हणत आहे, चला आज मी तुम्हाला माणसापेक्षा वेगानं काम करणारे यंत्र दाखवत आहे आणि याला म्हणतात संगणक। पहा, शिक्षिका म्हणजेच बाई मुलांना संगणक दाखवत आहेत आणि सर्वच मुलं आश्चर्यचकित नजरेने या संगणकाकडे पाहत आहेत। आता पहा पुढे काय होतं, समीर म्हणाला, बाई ही वायर कसली हो, आणि वायरला उंदरासारखे काय जोडले आहे? पहा, आता समीर नावाच्या मुलाला प्रश्न पडतो। काय प्रश्न पडतो? ही वायर कशाची आहे आणि या वायरला उंदरासारखं काय जोडलं आहे, असा हा समीर प्रश्न विचारतो। त्यावर बाई म्हणतात, अरे याला माऊस म्हणतात, इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात ना। पहा, या वायर जोडलेल्या भागाला, उंदरासारखा जो भाग दिसत आहे आणि याला वायर जोडलेला आहे त्याला
संगणकाचा माऊस म्हणतात असं शिक्षिका त्या समीर नावाच्या मुलाला सांगत आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुनीता नावाची मुलगी काय म्हणते, बाई हे इतके छोटे यंत्र कोणकोणती कामे करते ते सांगा ना. पहा, सुनीता नावाच्या मुलीला प्रश्न पडला की बाई आता आम्ही हा संगणक तर पाहिलेला आहे, पण एवढं छोटं यंत्र कोणकोणती कामे करते हे तर आम्हाला सांगा. त्यावर बाई म्हणाल्या, पहा हे बघा मुलांनो, संगणक छोटा आहे परंतु तो खूप कामे करतो बरं. पहा आता कामं कोणकोणती आहेत. संगणकावर टाईप करता येते, गाणी गोष्टी ऐकता येतात, चित्रपट पाहता येतात, संदेश, चित्रे, पत्रे, पुस्तके यांसारखी माहिती जगात कोठेही वेगाने पाठवता येते असं शिक्षिका त्या मुलांना माहिती सांगत आहेत. त्यानंतर चित्रे काढता येतात आणि खूप माहिती साठवून ठेवता येते, असे संगणकाची भरपूर कामे आहेत असं शिक्षिका म्हणजेच बाई त्या मुलांना सांगत आहेत. त्यानंतर पहा, अक्षय नावाचा मुलगा काय म्हणतो, बाई पुस्तकातील पाठ, चित्रे संगणकावर पाहता येतील का, कविता ऐकता येतील का. पहा असा प्रश्न अक्षय नावाच्या मुलाला पडतो. तो काय म्हणतो, आपलं जे पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकातील पाठ आणि कविता ज्या आहेत त्या आम्हाला या संगणकावर ऐकता येतील का. त्यावर शिक्षिका म्हणजेच बाई म्हणतात, हो. साहिल म्हणतो, मग बाई आम्हाला ऐकवा ना, मग आम्हाला संगणकावर धडा म्हणजेच पाठ आणि कविता या संगणकावर ऐकायच्या आहेत. मग बाई म्हणतात, चला आपण ऐकूया. आणि त्यानंतर शिक्षिका काय करतात, हळूच या हो हळूच या ही कविता ऐकवतात आणि मुला फुलांचा संवाद जो आहे तो संवाद त्या मुलांना संगणकावर दाखवतात. आणि मुले जे आहेत ती आश्चर्यचकित नजरेने पाहतात, कारण या अगोदर मुलांनी संगणकावर अशा प्रकारे कविता ऐकलेली नसते आणि त्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. त्यावर साहिल काय म्हणतो, पहा बाई खरंच किती छान, हा संगणक कसा लिहितो आता हे सांगा आम्हाला. आता आम्हाला तर माहिती झालं की संगणक हा खूप कामे करतो, आता संगणकावर लिहितात कसं. त्यावर बाई म्हणाल्या, मी दाखवते तुम्हाला. की बाई काय करतात, बाई कीबोर्डवर टाईप करतात आणि अक्षरे दिसू लागतात. पहा शिक्षिका काय करतात, मग मुलांना दाखवतात की कीबोर्डवर टाईप केलेलं मॉनिटरवर कसं दिसायला लागतं याचं प्रात्यक्षिक करून दाखवतात. त्यानंतर अर्चना नावाची मुलगी म्हणते, बाई संगणक कोणते काम करतो हे समजले, फारच करामती आहे हा संगणक. आता आम्ही संगणकाविषयी अधिक माहिती मिळवू, तुम्ही कराल ना मदत. पहा अर्चना काय म्हणत आहे, आता आम्हाला हे तर समजलं की संगणक कोणकोणती कामं करतो, फारच करामती आहे हा संगणक, आणि आता आम्ही संगणकाविषयी यापेक्षा तुम्ही जी माहिती सांगितली त्यापेक्षा अधिकची माहिती आम्ही मिळवणार आहे, तुम्ही आम्हाला मदत कराल ना, असा अर्चना प्रश्न विचारते. त्यावर बाई काय म्हणतात, हो पुढील वेळी आपण अधिक माहिती मिळवू, अशा बाई त्या अर्चना नावाच्या मुलीला सांगतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संगणकाची करामत जो आपला पाठ आहे या ठिकाणी पूर्ण होतो. आणि या पाठाच्या माध्यमातून आपल्याला संगणकाची कोणकोणती कामे आहेत, संगणकावर आपल्याला नेमकं एखादं जर काम करायचं असेल तर ते काम कसं करायचं आणि संगणकाची जी काही कामे आहेत याविषयी या पाठामध्ये सविस्तरपणे माहिती देण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी आपला पाठ पूर्ण झाला आहे. तर सर्व विद्यार्थी मित्रांना हा पाठ समजलेला आहे ना विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, तर धन्यवाद.